की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिलाय कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा विजय। कारण सुरू झालं होतं हे आंदोलन स्थगित होतंय का, थांबतंय का हे पाहावं आपल्याला लागेल। कारण त्या दृष्टीने विचार करता आता हे आंदोलन थांबायला हवं, कारण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। बरं, खरं तर आज पुन्हा एकदा बैठक होणार होती सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टीची, आणि त्याच्या आधीच हा राजीनामा होताना दिसतोय सोमेश। अरे लाईव्ह धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा या स्वरूपाची मागणी ही या आंदोलकांकडून केली जात होती आणि त्या मागणीच्या सोमेश काही वेळासाठी थांबवते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या सोबत आहे। सपकाळजी, एक मोठं यश येताना दिसतंय या आंदोलनाला, कारण कॉक्रोच जनता पार्टीची किंबहुना सगळ्यांची जी मागणी होती गेल्या इतक्या दिवसांपासून आंदोलकांची, अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय। राजीनामा दिलं याला विजय मानणं ही घाईचं होईल किंबहुना चुकीचे राहील। कारण धर्मेंद्र प्रधानांनी गेल्या 10 वर्षामध्ये ज्या सिलेक्टिव्ह लोकांसाठी पेपर फोडला, ज्यांना आज त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर नव्हे तर भ्रष्टाचाराच्या आणि स्वतःच्या विचारांची विशिष्ट समाजवर्गाचे लोक घुसवण्यासाठी किती केलेलं पाप आहे, त्या अनुषंगाने जेव्हा त्यांना शासन होईल, जेव्हा त्यांना शिक्षा होईल, तेव्हाच हा लोकशाहीचा विजय म्हणावा लागेल। एकंदरीत राजीनामा न देण्यामागचं कारणच जे होतं तर फार मोठा झालेला भ्रष्टाचार। एकंदरीत आपण मागच्या काळात बघितलं की 5 एकंदरीत भारत सरकारच्या विभागाचं जेवढं बजेट आहे तेवढं नीटच्या एक्झामिनेशनच्या अनुषंगानं पालक हे खर्च करत असतात। त्यापोटी जो मोठा पैसा येतो त्यातला एक मोठा पैसा जो आहे हा या सगळ्यातून भ्रष्टाचार त्याचा होत होता।